नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे पुढचे प्रधानमंत्री राहुल गांधी. मित्र राहुल गांधी आज पूर्ण देशभर दौरा करत आहेत आणि ते काल पुण्याला आले होते. त्याचवेळी त्यांनी अनेक स्टुडंट सोबत संवाद साधला आणि तो एक कार्यक्रमच होता. म्हणजे त्या कार्यक्रमाला नाव त्यांनी छात्रों की गूंज असं दिलं होतं. इथे फक्त लेडीज स्टुडंटसाठीच संधी होती, म्हणजे तो कार्यक्रम हा महिलांसाठीच होता. परंतु त्या कार्यक्रमाला फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे महिलांनी आणि अनेक तिथे महिला जमा झाल्या होत्या. त्यामुळे असं वाटतं आहे की पुढचे प्रधानमंत्री राहुल गांधीच बनतील, कारण जी क्रेज पूर्वी नरेंद्र मोदींची होती तीच आता राहुल गांधींची आहे. परंतु आता नरेंद्र मोदींची क्रेज आता पब्लिकमधून संपलेली आहे, कारण त्यांच्यावरचा आता लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. त्याच्यामुळे आता लोक राहुल गांधीला सपोर्ट करायला लागले आहेत. आणि छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये अनेक महिलांनी गर्दी केली होती आणि राहुल गांधीचं भाषण ऐकण्यासाठी त्या खूपच उत्सुक होत्या. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी भाषण चांगलं केलं आहे, परत महिलांशी संवाद देखील साधलेला आहे. त्याचबरोबर महिलांच्या काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, त्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत. अनेक महिला तिथे उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. आता हा बघा व्हिडिओ, तुम्हाला समजेल तिथे किती महिला होत्या. आता तुम्ही बघितलं असेल किती महिलांनी त्यांना सपोर्ट दिलेला आहे आणि किती महिला त्यांना पाठिंबा देत आहेत, ते आता तुम्ही बघितलंच असेल. आता तुम्हाला माहितीच असेल की आज महिलांना हे पाठिंब्याची गरज आहे आणि आज महिलांवरती फार मोठे अत्याचार होत आहेत देशामध्ये. त्याच्यामुळे महिला या आता जागृत झालेल्या आहेत आणि आज बलात्काराचं प्रमाण हे देशामध्ये खूप वाढलेलं आहे. तसेच काही आदिवासी महिलांना देखील खूप त्रास आहे. त्याच्यामुळे एका आदिवासी महिलेने राहुल गांधींसमोर आपली व्यथा मांडलेली आहे की आश्रमशाळेत त्यांना किती त्रास होतो, तिथे किती म्हणजे काय अडचणी येतात हे तिने सांगितलेलं आहे. आता तो व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल ती आश्रमशाळेतली आदिवासी महिला काय सांगत आहे. मुलगी मैं आपको मराठी में समझाऊंगी ताकि मेरी बात है वो अकेली निशा की नहीं है, वो सब ट्राइबल स्टूडेंट की है, पूरे देश की है, पूरे महाराष्ट्र की है. इसलिए मैं आपको मराठी में बात करके बताऊंगी. आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली. तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणतात, सॉरी मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे. मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसल्यात आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजून एक सांगेल की ज्या आमच्या भागामध्ये ज्या आश्रमशाळा असतात तिथं जे सेंट्रल किचन पद्धत लागू केली, जसं की एका ठिकाणी जेवण बनणार आणि ते 70-80 किलोमीटर लांब घेऊन जाणार आणि त्यामुळे ते जेवण खराब होतं, त्यामुळे विषबाधा होते. आणि विद्यार्थी आताच एक गोष्ट झाली गडचिरोलीमध्ये, कारण आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये बेडची सुविधा नाही आहे, पिण्याचं पाणी देखील नाही आहे. त्याच कारणामुळे गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांनी झोपेत असताना त्यांना मण्यार सापाने दंश करून 3 विद्यार्थी मेले आणि 3 विद्यार्थी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. तर आमची मागणी अशी आहे की त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ॲटलिस्ट 1 कोटीची तरी मदत करा आणि ह्या सरकारने त्यांची मदत 4 लाखांवर मोजलेली आहे. तसंच आमचं त्यांना एक मागणं आहे की ज्या आमच्या आदिवासी विद्यार्थिनी असतात, तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहरं आहेत जसं की पुणे, मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत. मांजरी, कोंढवा और इस वजह से जो हमारा शिक्षण है, हम जो पढ़ते वो पढ़ने के लिए टाइम ही नहीं रहता, क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाने आने में ही लगते हैं. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही
मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय. तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमचा मागणं सोडवण्याचा प्रयत्न कराल. थँक्यू. आता तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल की ती महिला काय सांगत आहे आणि त्याच्यावर देखील राहुल गांधींनी सांगितलं आहे की आपण यासाठी प्रयत्न करू की तुम्हाला न्याय मिळेल. त्याचबरोबर राहुल गांधीची क्रेज आता महिलांमध्ये वाढत आहे, तसे देशामध्ये देखील वाढत आहे आणि मोदींची क्रेज कमी होत आहे, कारण मोदी आता महागाई देखील वाढवत आहेत. आता बघा 2 दिवसापूर्वी साखरेचे रेट वाढलेले आहेत आणि आता तांदूळ देखील महागणार आहेत. त्याचबरोबर आता जेवढी महागाई वाढत आहे तेवढा पगार वाढत नाही आहे आणि कंपन्या पगार तेवढा वाढवत नाही आहेत, परंतु महागाई मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामुळे लोक वैतागलेले आहेत आणि जी शाळांची दुरावस्था आहे त्याच्यामुळे देखील लोक आता भाजप सरकारवर नाराज झालेले आहेत. आज बघा अभिजित दिपके हे शाळेची चौकशी करण्यासाठी तिकडे गावाला दौरे करत आहेत आणि तिथे देखील शाळांची दुरावस्था फार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्याच्यामुळे मोदींनी 10 वर्षात केलं काय हा पण मोठा प्रश्न आहे आणि याच्यामुळेच आता लोक राहुल गांधीला संधी देऊ शकतात असं आम्हाला वाटतं आहे. म्हणून या विषयाचं नाव आम्ही ठेवलं आहे की पुढचे प्रधानमंत्री राहुल गांधी. धन्यवाद मित्रांनो. आता आपण पुढच्या एका नवीन विषयावर बोलू. आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.